तर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, ग्रेट हिल पूल विलास। हे हायवेलाच तुम्हाला असा इथे बोर्ड दिसेल छोटा, आणि ही अशी एंट्री आहे। बोर्ड आणि आमची बोर्ड आहे प्रेमाचं असं। हॅलो, आपलं हॉटेल। अय्यो, पार्किंग इथे वाटतं, पुढे नाही जायचं। अरे इथेच आहे तशी ग्रेट। चला आता गाडी पार्क करूया इथून, आणि इथून चालत जाऊया। नुसती धावते इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि याच्यावरून फ्लाइट डाऊन करायचंय। हो चल डुबा डुबा। आणि हा असा एवढा असा स्विमिंग पूल आहे आपला, ये। आणि ती आपली नुसतीच गोल 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 फिरते। मगाशी खेळली पाण्यामध्ये चांगली, पण आता ती बाहेर जास्त खेळते, गोल गोल फिरायचे। मगाशी उड्या बिड्या मस्त मारून झाले। मज्जा येते। कुठं बघितलं का मी, जाते पाण्यात बुडवते, इथे धुवून झाले, आता इथे आणून धुते। झाले धुवून, धुते। कुठे बघितलं तू धुताना असे कपडे? आमच्यावर एवढं मेहरबान झालंय ना आकाश, मस्त। म्हणजे उन्हाळा चालू आहे, पण आम्ही बाहेर बसलोय, कुठेच ऊन नाहीये, कारण पूर्णपणे आकाश ढगांनी झाकलेलं आहे। मस्तपैकी इथे आहे माझी मुलगी, आता ती कपडे धुवत होती पाण्यात काढून काढून। हे आपलं घर आहे, पाठी हा स्विमिंग पूल आहे, आणि मस्तपैकी आपण इथे बसून जेवतोय। कपडे धुवून झाले, आता शूज धुते। क्लास कुठे आहे तुझा? क्लास कुठे आहे तुझा? क्लास कुठे आहे? हा इथे मध्ये गॅप आहे, जिकडे समोर ना लेक आहे, त्या साईडनी जो कंटिन्यू वारा येतो ना, म्हणजे रेग्युलरली तिकडे झालं तिकडे झालं, म्हणजे एवढा पोर्शन, म्हणजे तुम्हाला विलाच्या समोर एवढं काय हे नाही होणार। आता मी जेवतोय, पण एवढं भारी वाटतं इथे कंटिन्यू वारा येतो, म्हणजे तुम्हाला अजिबात अजिबात गरम नाही होणार। तर हा आहे तो विला, म्हणजे आपण त्या शेवटच्या ह्याच्यात राहिलोय। हे ग्रेट विलाज आहे, ग्रेट म्हणजे ग्रेट पूल नाही, GR आणि नंतर 8 असा ह्याचा स्पेलिंग आहे। हा इथे विला झाल्यानंतर इथून पुढे हा लेक आहे पूर्ण संपूर्ण, आणि ते बोलले इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे, तिथे गेल्यानंतर पुढे बसण्यासाठी पण आहे। तर आपण तिकडे चाललोय बघण्यासाठी। तर आता संध्याकाळ झालेली आहे, सूर्य ऑलमोस्ट मावळण्याच्या ह्याच्यात आहे, आणि हा काही असा लुक आहे। छोटा आहे, म्हणजे एक फक्त मोजून 4च आहेत। हे त्यांचा फ्युचर प्लॅन आहे, म्हणजे इथे जसं बोलतो ना आपण टेंट तसं हे छोटे छोटे गोल केलेत, त्याच्या आतमध्ये एक कपल म्हणजे झोपू शकते एवढी त्यांनी स्पेस क्रिएट केलेली आहे। तर हे त्यांचं अजून वर्क इन प्रोग्रेस आहे। तर अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे, आणि आपल्या रूम मध्ये अशा प्रकारे लाईट आहे, जी दिसायला खूप छान वाटते। डीम आहे पण छान। हाय कर, हाय अरे, हाय कर, हाय हाय। रात्रीचा बाहेरचा काही व्ह्यू अशा प्रकारे आहे, जी आता लाईट गेली ऍक्च्युली, ती डीम ह्याच्यावर जनरेटरवर चालू केलंय, नाहीतर हे जे दिसते ह्याच्यामध्ये लाईट असते। हे सगळ्या 4 यांच्यामध्ये लाईट आहे, प्लस तिथे वरती कंदील आहे, आणि हे एकच आहे ज्याला तिथे स्टार लटकवलेले आहेत, बाकी यांना नॉर्मल फक्त कंदील आहे, जे छान वाटते। लाईट आल्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवतो, पण हे पण एक छान आहे। तुम्हाला आता एक लांबून दाखवतो की आपलं हॉटेल कसं दिसतं, जो विला आपण प्रायव्हेट हे केलेला आहे। आली आली लाईट आली, लाईट आली, हे बघा। तर हे अशा प्रकारे दिसतंय, जे मस्त खूप छान वाटते। आणि ही आहे आपली प्रॉपर्टी, जी अशी आहे मस्त। तर अशा प्रकारे प्रॉपर्टी तर खूप छान आहे। आता तुम्हाला पाठीमागचा एरिया दाखवतो, जो रात्री कसा दिसतो।
काय झालं? ये आपण यांना दाखवूया. हे बघ हे ना हे ह्यांना दाखवायचं आपल्याला. माहिती तर हे अशा प्रकारे आहे, पण वरती पाखर खूप आहेत, लावून घ्या. बापरे, हे पाठीमागचा एरिया. आता दरवाजा उघडत नाही कारण इथे वरती ना खूप पाखर आहेत लाईटीवर आलेली. तर स्विमिंग पूलमध्ये लाईट आहे, ती लाईट जी दिसते ती त्याच्यातनं रिफ्लेक्शन येते. ह्या छोट्या छोट्या लाईट्स आहेत. परत ह्या साईडला जसं आपण फ्रंट साईड बघितली तशी बॅक साईडला पण घराला लाईट आहे. तर डिसेंट आहे. रूम मध्ये आपल्याला असे एक सोफा कम बेड भेटतो. हा पूर्ण फोल्ड असतो. तुम्हाला पाहिजे सोफा कम बेड करू शकता. हा एक फुल बेड असतो. हे इथे वरती अजून एक बेड नाही, पण त्यांनी एक मॅट्रेस टाकून दिलेली आहे जी किंग साईज आहे आणि त्याच्यावर परत 2 जण राहू शकतात. जी खूप म्हणजे माझ्यासाठी हा फेवरेट कॉर्नर आहे. मला असे कॉर्नर खूप आवडतात. आणि हा वरनं काही असा आपल्याला व्ह्यू भेटतो. ठीक आहे. आणि त्या दोघांची भांडणं चालू आहेत. फॅन इथे आहे. इथे पण तुम्हाला एक सिलिंग फॅन नाही हे भेटतो, वॉल फॅन. इथे एक विंडो आहे, इथे विंडो आहे, पण संध्याकाळी ओपन न केलेले बेटर आहे. लाईट पण सफिशियंट आहे. फक्त एवढंच की इकडे तुम्हाला काही सेफ्टी नाही आणि जिने थोडे डायरेक्ट अशी असल्यामुळे उतरायला चढायला थोडं जड जातं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त खरंच हा कॉर्नर माझा सगळ्यात फेवरेट वन आहे. हे आहे वॉशरूम. असं बेसिन भेटतंय तुम्हाला. टब आहे, गरम पाणी पण आहे, गिझर. हे आहे टॉयलेट. शॉवर तुम्हाला इथे भेटून जाईल. हे कपडे हँग करण्यासाठी तुम्हाला हे आहे. हे बऱ्यापैकी आहे. आणि ही इथे बोंगा पसरत सुरू आहे. आहा 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 आ रात्रीचा व्ह्यू खरंच खूप छान आहे. आणि त्यातल्या त्यामध्ये इथे थंड वाटते, म्हणजे गरमी आहे आपल्या इथे, पण इथे खरंच म्हणजे आम्ही एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा खूप छान क्लायमेट आहे. आणि ते तिथे दिसतंय जसं आपण लास्ट टाइम गेलेलो साज बाय द लेकला, तशी सेम लाइटिंग सेम लाइटिंग बोलण्यापेक्षा तसाच व्ह्यू आपल्याला इथून पण दिसते. ते आहे दोस्ती लेक फूड. फुगे आम्ही बनवले सेलिब्रेशनसाठी. आणि हे बघा हे फुल ताडमतोड चालू आहे यांची. हो थांब, टाकू आपण परत तुझ्या अंगावर. हे बघ तिथे गेले पुढे. अॅनिव्हर्सरी ह्याचीच आणि हाच डेकोरेशन करतोय. नीट करे चादर. आता इथे मध्ये ठेवूया. मस्तपैकी पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि दोघंही त्या केकवर आता तुटून पडलेले आहेत. मेनू कार्ड तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे. हे हॉटेल आणि ह्यांचं इथे नाही, ह्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट वगैरे काही नाही आहे. हे बाहेर रोडला तिकडे एक रेस्टॉरंट यांच्या समोर, तिकडनं आपण ऑर्डर करायची. 1 तास आधी ऑर्डर करायची, त्यानंतर ती येईल असं आहे. ह्या ज्या लाईट दिसतात इथे अशा अशा तिकडे तशी तशा लाईटींना फक्त ह्या फर्स्ट, सेकंड आणि थर्डमध्येच आहेत. सेकंडमध्ये पण मे बी आहेत, पण जो आपला जो विला आहे 4थवाला त्याच्यामध्ये नाही आहेत. तर जर का तुम्हाला अशी लाईट हवे असेल तर फक्त फर्स्ट 3 मधला कोणता तरी चूज करा, कारण तो 4थवाल्याला तशी लाईट नाही आहे. ती कनेक्शन आम्ही त्याला चेक करायला लावलेलं, पण ते कनेक्शन होत नव्हतं, त्यांचं खराब झालेलं आहे. सकाळ सकाळ मस्तपैकी खिडकी उघडली. हा का असा नजारा. उलट मला हा साज बाय द लेकपेक्षा छान वाटतोय नजारा. आणि इथून इव्हन लेक पण जरा जास्त क्लिअर आहे हाईटवर असल्यामुळे. खूप छान वाटतं. आणि सकाळी सकाळी हे पण क्लायमेट पण खूप थंड आहे इकडचं, आपल्यासारखं मुंबईसारखं नाही आहे. सूर्य जस्ट उगवतोय. तर शुभ सकाळ. आपली सकाळ परत एकदा लवकर झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जरा हॉटेलबद्दल बोलूया.
हॉटेल जास्त मोठं नाही आहे दाखवण्यासाठी, जसं मी तुम्हाला काल दाखवलं तेवढंच आहे. ह्या 4 प्रॉपर्टीज आहेत आणि हे त्यांचं नवीन आता चालू आहे काम टेंट टाईपमध्ये. म्हणजे हे फक्त एवढीशी सर्कल आहेत, त्याच्या आतमध्ये कपल राहू शकते एवढीच जागा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे मला त्यासाठी पण 2 लोकांसाठी पण खूपच छोटं वाटतंय, पण ते बोलले की टेंट टाईप त्यांनी एक नवीन काहीतरी काढले म्हणून. तर हे असणार आहे असं. हे 4 प्रॉपर्टी ऑलरेडी रेडी आहेत, आपण त्या ठिकाणच्या ह्याच्यामध्ये राहिलेले आहोत. प्रॉपर्टी छान आहे, म्हणजे अशी प्रायव्हेट विला तुम्हाला एक फील घ्यायचा असेल तर तो खूप स्वस्तामध्ये इथे भेटतो. आमचं टोटल पॅकेज आम्हाला 6,000 सांगितलेलं, कारण आम्ही 4 लोक होतो. पण तुम्ही जर का कपल याल तर कपलसाठी 5,000 आहे. 5,000 मध्ये तुमचं म्हणजे काही जेवण वगैरे काही इन्क्लुडेड नाही आहे. फक्त 5,000 मध्ये तुम्हाला विला आहे, ब्रेकफास्ट पण नाही आहे. जर का त्याच्यावरती तुम्ही जास्त लोक असाल, म्हणजे पर पर्सन जर का चार्ज विचाराल तर 500 पर पर्सन आहे. कपल आला तर 1,000 तेच त्या हिशोबाने. तर म्हणून आम्हाला 6,000 त्यांनी चार्ज सांगितलेला. त्याच्या व्यतिरिक्त खाणं इथे ह्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट नाही आहे. तुम्हाला बाहेरून त्यांचं म्हणजे एक टायअप आहे छोटंसं, तिथे एक शॉप टाईप आहे, तिकडून ते मागवतात. त्यांचं मेनू कार्ड आहे हे अशा प्रकारे. तर हे असेच मेनू तुम्हाला इथे भेटणार. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट कराल की तुम्हाला खूप छान, म्हणजे आपण हॉटेलमध्ये जसं खातो आपल्या इकडे तसं तुम्हाला इथे नाही भेटणार आहे. इथे एकदम बेसिक सगळं आणि फक्त घरगुती पद्धतीचंच जेवण करून भेटणार आहे. हां, स्टार्टरसाठी तुम्ही फ्रायवाला आयटम मागवू शकता. आम्ही त्यांना म्हणजे फ्राय सांगितलेले, ते आम्हाला खूप आवडलेले, छान लागलेले खायला पण, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त खाणं म्हणजे घरगुती टाईपमध्ये बोलाल तर खूप छान, आम्हाला आवडलं. बाकी तुम्ही जर का एक्सपेक्ट कराल की हॉटेल टाईप खाणं असलं पाहिजे तर तसं नाही आहे. हे बघा, ही एवढी साईज आहे. मोठं करून बघू आपण. म्हणजे माझी हाईट 5.6 आहे आणि माझ्या हाईटच्या वरती मला फक्त 5 बोटं ठेवायला भेटतात. म्हणजे जर का जास्त हाईटवाले लोक असतील तर आय डोंट नो कसं होईल. इवन आतमध्ये पण म्हणजे जास्त मोठं नाही आहे, मॅक्स टू मॅक्स हे 6 किंवा 7 फूट असेल. तर आय डोंट नो म्हणजे काय प्लॅन आहे त्यांचा, म्हणल्यानंतर ते कळेल. रूममध्ये तुम्हाला असं काही म्हणजे वेगळं काही भेटत नाही. म्हणजे टॉयलेटरीज वगैरे तुम्हाला काही भेटणार नाही, सोप वगैरे भेटणार नाही. पण म्हणजे रूम एकदम क्लीन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉवेल दिले जातात, पण ते टॉवेल एवढे मोठे आहेत, म्हणजे तो एक टॉवेल म्हणजे एक ब्लँकेट बोलू शकता तुम्ही. आणि हेवी पण खूप येतो, म्हणजे त्या एका टॉवेलमध्ये 4-5 जणांनी जरी अंग बसलं तरी तो ओला नाही होणार, एवढा मोठा टॉवेल आहे. प्लस जाड आहे तो टॉवेल एक तुम्हाला भेटतो ह्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रूममध्ये काय एवढं हे नाही. हां, आणि हा जो विला आहे, आम्ही 4 जण आहोत, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 6 जण जरी आलात तर 6 जणांसाठी पण प्रॉपर बेड आहे इकडे. जसं दाखवलं, एक तिथे बेड होता तो मोठा, तो फोल्डिंग वगैरे नाही आहे, नॉर्मल आहे. वरती जो दाखवला तो, या साईडला जो होता तो फोल्डेबल. अशा प्रकारे 6 जण तुम्ही आरामात झोपू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही अजून कोणाबरोबर येणार असाल तर त्याच्यासाठी ते वेगळे मॅट्रेस वगैरे देतात. तर म्हणून ते पर हेड काहीतरी म्हणजे 5,000 पर कपलसाठी चार्ज आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते 500 पर पर्सनच्या हिशोबाने चार्ज लावतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट, मी ह्या विलाबद्दल म्हणजे भरपूर सर्च केलं. मला सगळे म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट भेटत नव्हते. सगळे म्हणजे असं बोलतात ना की एजंट थ्रू, म्हणजे इव्हन यूट्यूबवर पण जे पण होते ते सांगत होते की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला डील करून देतो अँड ऑल. म्हणजे त्यांच्यामध्ये ते 500,000 वगैरे असे एक्स्ट्रा चार्ज काढत होते. मी जेवढ्या ठिकाणी इन्क्वायरी केली, हेच विला मला जिथे मला 5,500ला पडलाय, तोच विला मला नाही म्हणता कोण बोलते 7,000, कोण बोलते 10, एकाने तर 12,500 सांगितलेला. म्हणजे खूप
वेगळं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय आणि त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी म्हणजे कुठेही जातो, जिकडे जातो तिथून त्या प्रॉपर्टीवाल्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा ती प्रॉपर्टी सगळ्यात स्वस्तात कशी भेटेल हे तुम्हाला मी नेहमी देतो. आणि इकडे ना छोटे छोटे किडे एवढे आहेत ना, कारण बट ऑब्वियस आपण डोंगरावर आहे, सगळी झाडी झुडपं आहे, तिथे बाजूला लेक आहे, तर त्यामुळे ऑब्वियस आहे इथे किडे वगैरे येतात. पण एवढे छोटे छोटे आहेत की तुम्ही जाळी जरी लावून घ्याल तरी काय उपयोग नाही होणार, ते जाळीतून आतमध्ये येतील एवढे छोटे छोटे किडे आहेत. तर आम्ही पूर्ण खिडक्या बिडक्या पॅक करून ठेवलेलं, पण तरी पण आतमध्ये यायचे, त्यामुळे इरिटेट करायचे ते थोडेसे, म्हणजे जिथे जातील अंगाला वगैरे लागतील तिकडे लाल लाल वगैरे व्हायचं थोडं, पण तेवढ्यापुरती ठीक होतं. फक्त एवढंच की संध्याकाळच्या टायमाला खिडक्या वगैरे सगळं बंद करून ठेवा. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता. फक्त आम्ही जेव्हा आलो ना त्या टायमाला आमचा थोडा हे झालेला, मूड ऑफ झालेला, कारण त्यांचं हे चालू होतं, काहीतरी व्होल्टेजचा इश्यू चालू होता, त्यामुळे रूममध्ये AC चालत नव्हता, त्यांची लाईट सारखी जात होती. AC चालू करून गेल्यानंतर पण जवळजवळ 5 ते 6 वेळा तो AC बंद पडला, म्हणजे बंद व्हायचा चालू व्हायचा, बंद व्हायचा चालू व्हायचा. ते बोलत होते तो काहीतरी ह्याच्यामुळे व्होल्टेज इश्यूमुळे होत होता. त्याच्यानंतर काहीतरी एक नाही ना म्हणता ऑलमोस्ट संध्याकाळच्या आसपास तो इश्यू सॉल्व्ह झाला, म्हणजे आम्ही आलोच 1 वाजता होतो, तर त्यामुळे झाला, म्हणजे 1-2 तासामध्ये तो इश्यू सॉल्व्ह झाला. पण स्टार्टिंग म्हणजे 1-2 तास आम्हाला थोडं इरिटेट व्हायला लागलेलं, कारण आतमध्ये गरम होत होतं. बाहेर तुम्हाला क्लायमेट छान आहे, पण भर दुपारी आम्हाला आतमध्ये गरम होत होतं, त्याच्यामुळे थोडं आम्हाला अनकम्फर्ट होत होतं, घाम वगैरे येत होता. तर ते एक आम्हाला थोडंसं निगेटिव्ह वाटलं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इकडचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. सर्व्हिस तुम्ही जसं सांगाल तसं ते येतील इथे. फ्रीज त्यांच्याकडे अवेलेबल आहे, एकदम मोठं नाही आहे, नॉर्मल हाईटचं फ्रीज आहे, पण तुम्ही जेवढे पण सामान तुमचं आणाल ते तिथे फ्रीजमध्ये ठेवून देते. एक केअरटेकर आहे जो म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत असतो, आणि एक आहे जो मॅनेजर आहे स्वतः, तो 24/7 इथेच असतो, बोलायला तरी चालेल, म्हणजे आम्हाला तरी तेवढंच दिसलेलं. तर अशा प्रकारे आपली ही ट्रिप इथे संपलेली आहे, आणि आता आपण घरी जायच्या ह्याच्यामध्ये आहोत. आणि तो तिथून उठून आत्ताशी आलाय. मी जिथे पण जातो नेहमी माझी सकाळ लवकरच होते, सगळ्यांपेक्षा लवकर उठून बाहेर यायला मला खूप आवडतं. रस्ता दिलाय तिथनं असा 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 असा, लॉंग कट नाही मारायचा, शॉर्टकट नाही यायचं, म्हणून तिथून उडी मारून आलाय. या झाड्या झुडपांमधनं येतोय कुठून. कैऱ्या बघा किती लागल्यात मस्त. चला आपण काढू, कोण ओरडलं नाही पाहिजे म्हणजे झालं. पण हातालाच इथे आहे बघा, इथे मोठी, इथं हातालाच आहे. अयो, इथे तर पिकलेला पडलाय. झाडावर पिकलेला आंबा आणि खूप छान असतं. आणि हे बघा, ही इथे कैरी आहे, कैरी पण नेऊया आपण काढून. बघड कॅच कर, पिकलाय. हा, तीच काढायला गेलेलो मी. छोटा आहे, झाडावर होता वरती, एवढूसा आहे, पिकलाय, कसला भारी वाटतोय. आणि झाडावरच पिकला, आता आम्ही तोडला, तो एक तिथे अजून तोडतोय. आली आता इथे कोण बघितलं तर ओरडतील. ठीक आहे, सकाळी सकाळी कोण उठून येते. हा, पिकलेली आहे का? पण ही मस्त आहे यार, मला आवडली. कैरी नाही आवडला, आंबा आहे. 4 आंबे आम्ही काढून घेतले, त्यातले 2 पिकलेले, 2 कैऱ्या आहेत. इथे झाडाला कैऱ्या कसल्या लागल्यात, आणि किती आहेत आणि किती खालच्या साईडला आहेत. अजून तरी छोट्या आहेत खूप, मोठ्या झाल्यानंतर हाताला लागतील असे आंबे. आम्ही आता सध्या लेकला जायचा रस्ता शोधतोय. नाही इथून नाही, काढलीत मस्त. त्यात हा बघा ना केवढूसा चुटुकला असा पिकलाय. टाक खिशात, हातात कुठे घेऊन जाता. यायला साप बी यायचा. इगो काट आहे. हे घरटं बघा कसलं भारी आहे. म्हणजे हे पक्षी ऍक्च्युली खूप हाईटवर घरटं बनवतात.
आणि ते खूप खाली होय. किती छान वाटतंय. आणि लोक ना हे शोपीसला घेऊन जातात. तर त्या सगळ्यांसाठी एक मेसेज की हे अशी घरटी ना आर्टिफिशियल आता मार्केटमध्ये भेटतात. त्यासाठी प्लीज पक्ष्यांची घरटी नका तोडत जाऊ. आपल्या हॉटेलच्या जस्ट समोरच्या झाडावरच त्यांनी बांधलेले पक्ष्यांनी. एवढा पिकलेला आंबा म्हणून आम्ही झाडावरून काढला. आतमध्ये पूर्ण व्हाईट पोपट झाला. टेस्ट करून बघ कसा आहे. आंबट पोपट. आपल्या हॉटेलपासून थोडंसं पुढे आल्यानंतर त्यांनी ना एक प्लेस सांगितलेलं की तिकडून पूर्ण गाडी जाते. म्हणजे तिथून वॉकेबल डिस्टन्स त्यांनी सांगितलेलं. पण आपण तिथून आता म्हटलं गाडी पूर्ण लेक जवळच येते. हा इथे लेक आहे. तिकडे आपण गाडी लावली. एवढं सुपर आहे ना इकडे. म्हणजे तिथे बसण्यासाठी खॉट वगैरे टाकलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे आता तिकडे बसलेत. मी आता जरा डायपर वगैरे आणायला चाललो. पण इथे तुम्ही याल तर इकडे म्हणजे त्याच हॉटेलला असं नाही, माळशेजला तुम्ही कुठेही आलात तर इकडे एकदा व्हिजिट करून जा. बसण्यासाठी म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी ना खूप भारी आहे. बोटिंग पण आहेत आणि बसण्यासाठी जसं मी बोललो खॉट आणि टेबल वगैरे प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी. ते आरू बघा कुठे जाऊन बसले. आरू उठे आ तर अशा प्रकारे आपला दिवस संपलेला आहे आणि आपला चेकआउट होत आहे. तर पुढची व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय.